हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. नेहमी एकाच पद्धतीची मेथीची भाजी खाऊन वैताग आला आहे का? मग आजची ही मेथीची भाजी खास तुमच्यासाठीच, पण थोडी वेगळ्या पद्धतीने. मी बाजारातून एक जोडी मेथी आणून ती छान खुडून घेतली आणि चांगली 2 ते 3 पाण्यात धुवून घेतली. सोबतच मी पाऊण वाटी सुकी कर्दी घेऊन ती साफ करून घेतली. एकीकडे एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो छान बारीक चिरून घेतला. 2 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतल्या. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या. आपण घेतलेली कर्दी ही छान आता तव्यावर भाजून घेतली आहे. चांगली कुरकुरीत होईपर्यंत ती मस्त भाजून घ्यायची आहे. भाजून झालेली कर्दी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात भिजत ठेवायची आहे आणि मग ती कर्दी छान चोळून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातील सर्व वाळूचे कण तळाला जाऊन बसतील. आता आपण धुवून घेतलेली मेथी ही सुरीच्या सहाय्याने छान चिरून घ्यायची आहे. ही पहा, अशा रीतीने ही मेथी बारीक चिरायची आहे, म्हणजे ती मस्त शिजते आणि खाताना सुद्धा ती दातात येत नाही. आता आपली मेथी चिरून झाली आहे. ही पहा, अशी बारीक चिरून झालेली आहे. आता भाजी बनवायला सुरुवात करूयात. मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यात साधारण 2 चमचे तेल घेतले. तापलेल्या तेलात एक छोटासा चमचा भरून जिरे टाकायचे आहे. जिरे छान फुलले की मग लगेचच लसूण पाकळ्या ठेचून त्यात टाकायच्या आहेत. लसूण पाकळ्या छान फ्राय झाल्या की मग चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि त्यासुद्धा छान फ्राय करायच्या आहेत. आता ह्या स्टेजला चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि तो सुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडा हलकासा सोनेरी रंगाचा झाला की मग त्यात आपण चिरलेला टोमॅटो घालून पुन्हा सगळं परतवून घ्यायचं आहे आणि मग झाकण लावून थोडं शिजू द्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो थोडे शिजले की मग त्यात आपण धुवून घेतलेली कर्दी ही थोडी थोडी ॲड करायची आहे. कर्दी ॲड करून झाली की मग कांदा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मग आता त्यात पाऊण चमचा मीठ घालायचं आहे आणि मग ते संपूर्ण मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे. युजुअली मी पालेभाज्यांमध्ये मीठ शेवटी टाकते, पण यामध्ये कर्दीचा वापर केल्यामुळे मीठ आधी घातलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण हलवून झालं की त्यामध्ये आपण चिरलेली मेथी ॲड करायची आहे. मेथी ॲड करत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि थोडी थोडी मेथी टाकून ती खालीवर करत राहायचं आहे. आपण टाकलेली मेथी हळूहळू श्रिंक होत जाईल आणि मग घेतलेल्या मेथीपैकी संपूर्ण मेथी त्या कढईमध्ये जाईल. हे पहा, अशा रीतीने ही मेथी लॉट बाय लॉट ॲड करत जायची आहे आणि त्यात पाव चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा ही सर्व भाजी हलवून घ्यायची आहे. आता भाजी थोडी आधीपेक्षा आकसली गेली आहे आणि आपण घेतलेली संपूर्ण मेथी कढईमध्ये फिट झाली आहे. आता या कढईवर झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचे आहे. मध्ये मध्ये थोड्या थोड्या वेळाने झाकण उघडून चेक करायचं आहे, नाहीतर भाजी करपण्याची शक्यता आहे. मध्ये मध्ये भाजी हलवून झाली की मग पुन्हा झाकण लावून तिला शिजवायची आहे. साधारण 10 ते 15 मिनिटात भाजी शिजून तयार होते
आणि कर्दीमुळे फार अप्रतिम अशी चव लागते ह्या भाजीला. तुम्ही कर्दीऐवजी या भाजीत जवळासुद्धा ॲड करू शकता किंवा सुकलेले बोंबीलसुद्धा वापरू शकता. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा अगदीच वरण भातासोबतसुद्धा फार आवडीने खाऊ शकता. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली मेथीची भाजी विथ कर्दी. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.